परवडतंय का आपल्याला? नाही परवडतंय कारण की एका पोत्याला 1800-1900 जायचं म्हणल्यावर हे शेतकऱ्याला परवडतंय. घरच्या घरी सगळं धान्य आपलं तयार आहे. बरोबर. त्याच्यामुळं बाहेर जायला विषयच नाही. बाहेर जायची गरज नाही. गरजच नाही बाहेर जायला. घरच्या घरी आपण करू घरच्या शकतो. घरी आपल्या घरी आपण तयार करतोय. बरोबर. तर मित्रांनो यामध्ये मका टाकू शकताय, सोयाबीनचा भुसा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या इनपुटच्या गोष्टी आहेत, ज्या हॉपरमध्ये आपलं वरनं टाकायचे आहेत आणि खाली आउटपुट बघताय की तुम्ही गोळी पेंड कशाप्रकारे तयार झालेली आहे आणि अगदी मार्केटमध्ये जशी भेटते अगदी तशीच जी पेंड आहे ती तयार होते. तर मित्रांनो हे जे गोळी पेंड आहे हे सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये सर आहेत का मशीन? ते पण सांगा शेतकरी नाही बांधव. सिंगल पेजमध्ये पण आहे आणि 3 पेजमध्ये पण आहे. पण छोट्या शेतकऱ्यासनी ते परवडण्यासारखं आहे सिंगल पेजचं. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आपलं जे पॅलेट मशीन आहे, जे की आपली पेंड तयार करणारं मशीन आपण लॉन्च केलेलं आहे. आपल्या ॲग्रीनियर ॲग्रो मशिनरी एक कंपनी आहे, ती आपल्या शेतकरी वर्गासाठी चांगल्या मशिनरी आणते आणि ही जी पेंड आहे, ती एका तासाला 350 ते 400 किलो पेंड व्हिडिओमध्ये बघा की डेमोमध्ये तुम्हाला दिसतंय, की कशाप्रकारे हे पेंड तयार करतंय आणि आपल्या बाजारमध्ये जर बघितलं मार्केटमध्ये 1800, 1500, 2000 एवढी पोत्यामागे आपला खर्च होतो आणि त्यामध्ये 150 ते 200 रुपयामध्ये आपली घर बसल्या तुम्ही हे पेंडीचं जे पेंड आहे, ते तयार करू शकतो, पोतं आपलं तयार करू शकतो. तर आणि आपल्या शेतकरी वर्गासाठी आता पेंडीचा जर खर्च बघितला, तर अगदी 10 ते 15 जी गुरं आहेत, त्यांना बराच सारा खर्च होतो. आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत, त्यांच्याकडे सुद्धा 18-20 गुरं आहेत. तर ते मशीन पाहायला आले होते. त्यांना मशीन कसं वाटलं आणि ते काम खरंच करतंय का? त्यांच्या तोंडून ऐकूया. सर तुमचं नाव सांगा, मशीन कसं वाटलं सांगा सर? माझं नाव गणेश विश्वनाथ काळे, काळागाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आम्ही YouTubeवरती हे मशीन बघितलं. त्याच्यानंतर आमची 18 जनावरं आहेत. तर आम्हाला 25,000 ते 30,000 खर्च महिन्याला येतोय. तर हे मशीन घेण्यासाठी आम्ही अ, इथं आलेलो आहे. बरोबर. आणि मशीनला जे इनपुट म्हणतो आपण, ते आता असं लोकांना वाटतं शेतकऱ्यांना काहीतरी रॉकेट सायन्स आहे, वेगळं काहीतरी आहे. तर त्यामध्ये काय इनपुटला आपण काय टाकतो आधी आतमध्ये ते पण सांगा? मकाचा भरडा, गहू भुसा, अ, सोयाबीन, बरोबर. शेंगदाणा पेंड. या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या रानामध्ये, आपल्या शेतामध्ये आपण तयार करतो आणि त्याचंच आपलं इनपुट देऊन आपलं आउटपुट काढायचं आणि तेच आपल्या गुरांना खायला घालायचं आहे. तर मित्रांनो मार्केटमध्ये असंच आहे की 1800-2000 खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी आपण हे पोतं आहे ते तयार करू शकतो, पेंड तयार करू शकतो. आता व्हिडिओमध्ये आता असा एक व्हिडिओ आम्ही आणणार आहे की मशरूमचं सुद्धा त्यांनी पेंड तयार केलेलं आहे. असं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येतोय. हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. म्हणजे तुम्हाला हा जो पुढचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो आता बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मार्केटपेक्षा इथं हे परवडतंय का आपल्याला? हे परवडतंय कारण की एका पोत्याला 1800-1900 जायचं म्हणल्यावर हे शेतकऱ्याला परवडतंय. घरच्या घरी सगळं धान्य आपलं तयार आहे. बरोबर. त्याच्यामुळं बाहेर जायला विषयच नाही. बाहेर जायची गरज नाही. गरजच नाही बाहेर जायला. घरच्या घरी आपण करू घरच्या शकतो. घरी आपल्या घरी आपण तयार करतोय. बरोबर. तर मित्रांनो यामध्ये मका टाकू शकताय, सोयाबीनचा भुसा आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या इनपुटच्या गोष्टी आहेत, ज्या हॉपरमध्ये आपलं वरनं टाकायचे आहेत आणि खाली आउटपुट बघताय की तुम्ही गोळी पेंड कशाप्रकारे तयार झालेली आहे आणि अगदी मार्केटमध्ये जशी भेटते अगदी तशीच जी पेंड आहे ती तयार होते. तर मित्रांनो हे जे गोळी पेंड आहे हे सिंगल फेज आणि 3 फेजमध्ये सर आहेत का मशीन? ते पण सांगा शेतकरी नाही बांधव. सिंगल पेजमध्ये पण आहे आणि 3 पेजमध्ये पण आहे. पण छोट्या शेतकऱ्यासनी ते परवडण्यासारखं आहे सिंगल पेजचं. हां. ओके. 3 एच-पीची जी मोटर आहे, ती की आपल्या कडबा कुट्टीला जी मोटर असते, ती मोटर आपण या मशीनला जोडून आपल्या सिंगल फेजवर ते चालते आणि त्यामध्ये 7.5 एच-पीच्या मोटरच्या पुढच्या आहेत त्या 3 फेजमध्ये चालतात. तर ज्यांना 3 फेजचं पाहिजे ते 3 फेज घेऊ शकताय. त्याची कॅपॅसिटी 7.5 एच-पीची कॅपॅसिटी आहे ते 350 ते 400 किलो तासाला आणि सिंगल फेजचं आहे ते 150 ते 200 किलो तासाला. तर आपले छोटे शेतकरी बांधव आहेत, 10-20 जनावरं आहेत, त्यांच्यासाठी हे मशीन सिंगल फेजचं सुद्धा चांगलं आहे. तर मित्रांनो हे जे मशीन आहे ते खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. आपली कॉलिंगची टीम तुम्हाला संपर्क करेल, संपूर्ण माहिती देईल. लाईव्ह डेमो पाहिजे असेल तर सर जसे आले तसे या. लाईव्ह डेमो सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच प्रकारचे अपडेट्स आणि व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. जय जवान, जय किसान.